शिरूरमधनं एक मोठी बातमी समोर येते। शिरूरमध्ये एका पिंपरखेड इथं लहान मुलावर हल्ला करणाऱ्या बिबट्याला गोळ्या घालण्याचे आदेश दिले गेले आहेत। काही वेळातच वनविभागाची शार्प शूटरची टीम, ड्रोनग्रस्त टीम या ठिकाणी दाखल होणार आहे आणि हा खरं तर मोठा निर्णय आहे। नरभक्षक बिबट्याचा पिंपरखेड परिसरामध्ये आता शोध सुरू झालेला आहे। आपण पाहतोय की रोहिदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण पाहतोय की या ठिकाणी बिबट्याला गोळ्या घालण्याचे आदेश वनविभागाने दिलेले आहेत। काय अधिक माहिती द्याल? दोन लहान मुलांनी आजीवरती बिबट्याने हल्ला करत त्यांना ठार केले होते। त्यामुळे पिंपरखेड परिसरामध्ये नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया होत्या। काल दुपारपासून बेल्ला जेजुरी मार्ग असेल, अष्टविनायक महामार्ग असेल आणि वेगवेगळ्या भागामध्ये आंदोलन करण्यात आली होती। या बिबट्याला ठार मारा अशी भावना या ठिकाणी संतप्त नागरिकांनी व्यक्त करत वन विभागाचं कार्यालय जाळलं, त्यांची गाडी जाळली। या संतप्त प्रतिक्रियेनंतर आता वन विभागाने ठोस पावलं हाती घेतलेली आहे। रात्रीपासून या बिबट्याचा शोध सुरू आहे आणि काही वेळामध्ये या बिबट्याला थेट गोळ्या घालण्यासाठी वन विभागाची शार्प शूटरची टीम ही पिंपरखेड मध्ये दाखल होणार आहे। रात्रीपासून या बिबट्याचा शोध या परिसरात घेतला जातोय। ज्या बिबट्याने मुलावरती हल्ला केलाय त्याच बिबट्याला ठार करण्याचं मोठं आव्हान वन विभागातून असणारे या शार्प शूटरच्या टीमच्या माध्यमातून हा शोध घेतला जाणार आहे। ड्रोन कॅमेऱ्याची मदत घेतली जाते। स्थानिक नागरिक असतील। धन्यवाद रोहिदास सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय की बिबट्याला गोळ्या घालायचे आदेश दिलेले आहेत। खरं तर या ठिकाणी बिबट्याला जेरबंद सुद्धा केलं जाऊ शकतं। प्रशासनानं लवकरात लवकर याविषयी लक्ष घालायची गरज आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।